गावाकडची चव म्हणजे काय तर मसाल्यांचा झणझणीत स्वाद आणि घरगुती सुगंध, तो सुद्धा आपल्या घरातल्या मसाल्यांसोबत. अगदी गावाकडची चव असणारं झणझणीत आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत आज आपण करणार आहोत. तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. हे बघू शकता, इथं मी पाव किलो छोटी वांगी घेतलेली आहे. आता पटपट बनवायला सुरुवात करूया. हे भरीत तुम्ही अगदी भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत, त्याचप्रमाणे भाकरीसोबत तर एक नंबर लागतं. तर चला तर मग पटपट बनवायला सुरुवात करूया. या पद्धतीने सगळी वांगी कट करून घ्यायची आहे. कट केल्यावर बघायचं की आतमध्ये कीड वगैरे आहे की नाही. या पद्धतीने लगेचच पाण्यात टाकून द्यायची, नाहीतर बाहेर समजा तुम्ही असं ठेवला तर लगेच वांगी काळी पडतात. पाण्यात टाकून द्यायची. तर अशाच प्रकारे सगळी वांगी जी आहेत ती मी पटपट कट करून घेते. मस्त अशी कोवळी आहे. तर इथं वांगी आपली सगळी कट करून झालेली आहे. ह्याला आता असंच पाण्यात थोडा वेळ ठेवून देणार. आता आपण याचा मसाला तयार करूया. तर इथं मसाल्यासाठी बघा काय काय लागणार आहे. तर इथं मी 1 वाटी एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरं पण वापरू शकता. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 कांदे घेतलेले आहे. कांद्याला असं उभं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने बघू शकता. असं बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. तर खोबरं भाजण्यासाठी इथं मी तवा ठेवलाय. तवा छान गरम व्हायला द्यायचा. तवा आपला गरम झाला, त्याच्यामध्ये बघू शकता मी 1 चमचा तेल टाकून घेते. तेल चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा. या पद्धतीने आणि याला लाल होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे. कांदा आपला बघा भाजत आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर लगेचच आपल्याला खोबरं सुद्धा घालून घ्यायचं आहे. आता हे सगळे जिन्नस जे आहे ते बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे. लक्षात घ्या, इथं गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर खोबरं जे आपलं आहे ते जळू शकतं. अलगद असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा. बघू शकता आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे. जळवायचं नाही, एकदम या पद्धतीने भाजायचं आहे आपल्याला. सगळं खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आता फोडणीसाठी बघा मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो हे बारीक चॉप करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर कांदा टोमॅटो एकदम बारीक चॉप करण्यासाठी मी हा चॉपिंग कटर वापरते. या पद्धतीने कांद्याला करायचं आहे. 4 भाग करायचे कांद्याचे. मस्तपैकी बारीक आपला कांदा कट करून होतो याच्यामध्ये. अशा प्रकारे घालायचे कांदे. झाकण लावायचं, गॅसवर लावायचं आणि हे लागून प्रेस करायचं फक्त. बघू शकता किती झटकेपट काम होतं. मस्त असा कांदा बारीक जाऊन आलेला आहे.
याच्यापेक्षा पण अजून बारीक करू शकता तुम्ही. या पद्धतीने कांदा काढून घेऊया. कसला बारीक झाला आहे बघा कांदा. आता सेम त्याच प्रकारे टोमॅटो सुद्धा कट करून घेऊया. ब्लेड टाकायचं. एका मिनिटात मस्त अशी टोमॅटोची प्युरी बनवून तयार होते. बघू शकता मस्त टोमॅटोची प्युरी झालेली आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्या स्टेपला थोडासा कांदा आपला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी आलं लसणीची पेस्ट टाकून घ्यायची आणि पेस्ट सुद्धा या कांद्यासोबत आपल्याला फ्राय करायची आहे. या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. तर मसाल्यामध्ये आपला जो घरातला मसाला आहे तोच मी इथं 1.5 चमचा घालणार आहे. 1.5 चमचा मसाला घरातला. 1 चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची टाकून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम हा लो करून ठेवायचा आहे मसाले टाकताना. थोडीशी हळद, 1 चमचा धनिया पावडर. आता हे सगळं जे मिश्रण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. जरासे मसाले भाजले की त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ तेलामध्ये टोमॅटो फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं टाकायचं म्हणजे टोमॅटो कसा पूर्ण मऊ झाला पाहिजे. या पद्धतीने आता ह्या मसाल्याला पूर्ण असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता इथं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं आहोत खोबऱ्याचं तेच घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने आता ह्या वाटणामध्ये आपल्याला आपली ही वांगी घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे एक चमचा मीठ टाकून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. मस्त आता वांगी शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. खूप मस्त लागतं हे. आता कढईवर एक झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावर असं थोडंसं पाणी घालून ठेवायचं म्हणजे कसं खालनं असं लागणार नाही आपलं वांग्याचं भरीत. आणि मध्ये मध्ये
चेक करायचं आणि वांग्याचं भरीत जे आहे ते असं मिक्स करत राहायचं आपल्याला. बघू शकता या पद्धतीने सगळं वांग जे आहे वर खाली करून घ्यायचं आहे आपल्याला. तर असं आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं. हे बघू शकता. तर इथं आपलं झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आजचा बेत एकदम फर्स्ट क्लास आहे. मस्तपैकी कांदा घेतला आहे आणि गरमागरम तांदळाची भाकरी आणि झणझणीत आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत. आजचा बेत एकदम फर्स्ट क्लास आहे. बघू शकता. कलर बघा, कलरप्रमाणे त्याची टेस्टसुद्धा अप्रतिम झालेली आहे. तर तुम्हाला ही वांग्याच्या भरताची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं बरं का. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा, त्याचप्रमाणे तुमच्या छान छान कमेंट पण करायच्या आहेत. तर चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. टेक